मेडिकललाच जर आपला जर मुलगा जर गेला किंवा मुलगी गेली तर त्याचा धंदा चालेल असं नाहीये. एवढं कॉम्पिटिशन आहे. म्हणजे अनेक डॉक्टर, काही कमी डॉक्टर आहेत की त्यांच्याकडे रांग आहे आणि काही डॉक्टर आहेत त्यांच्याकडे कोणच जायला तयार नाही. त्याने जाहिरातबाजी केली तरी सुद्धा त्यांच्याकडे जायला नाही. म्हणजे क्षेत्र कुठलं चांगलं कुठलं वाईट नाहीये की आपला मुलगा त्याच्यामध्ये कुठपर्यंत आहे, किती टॉपला आहे, त्याने काय काय त्याच्यामध्ये शिकलेला आहे, त्याच्यामध्ये किती गुणवत्ता आहे, म्हणजे हे जास्त असणं गरजेचं आहे. एक यू कॅन विन नावाचं पुस्तक आहे, शिव खेरा नावाच्या लेखकाने लिहिलेलं आहे. म्हणजे यश तुमच्याच हातात. कधी जर मिळालं तर वाचा. मॅडम सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देतील शाळेच्या माध्यमातून पालकांना. खूप सुंदर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की यश तुमच्याच हातात. एक छोटा मुलगा असतो आणि तो मुलगा काय करत असतो, त्या फुगे विकणाऱ्या त्या माणसाचा शर्ट पाठीमागनं असं ओढत असतो. काका काका. तो फुगेवाला गल्लीमध्ये फुगे विकणारे जे लोक आहेत ते काय करतो, तो त्या फुग्यामध्ये हेलियम वायू भरतो, म्हणजे त्याच्यामध्ये हवा भरतो आणि हवा भरून तो सायकलला फुगे बांधतो आणि फुगे असं आकाशामध्ये उडायला लागलेले. मग वेगवेगळ्या रंगाचे तो फुगे असं उडवतो. म्हणजे फुगे उडल्यामुळे ते मुलं बघतील आणि आपल्या फुग्यांची विक्री होईल. हे त्याचं स्किल आहे. आणि मग त्याला काही फुगे त्या आकाशामध्ये असं उडवलेले होते. आणि मग ते छोटा मुलगा आहे, तो छोटा मुलगाला आश्चर्य वाटतं की सगळ्या रंगाचे फुलं इथं फुगे दिसायला लागलेले आहेत पण एका रंगाचा फुगा दिसत नाही. मग एका रंगाचा फुगा दिसत नाही आणि त्याला उत्सुकता, क्युरिओसिटी आपण ज्याला म्हणतो, छोटा मुलगा आहे. मग तो विचार करतो, तो ते शर्ट ओढतो, तो शर्ट खेचतो आणि काका काका म्हणतो. तो त्याचं तो फुगे विकण्याकडे त्याचं लक्ष असतं, तो लक्ष देत नाही. नंतर बघतो एक छोटा मुलगा आहे आणि तो काय करायला लागला, तो विचारतो, काय रे बाळ, काय काय पाहिजे तुला. काका काका, काळ्या रंगाचा फुगा आकाशामध्ये उडतो का. काळ्या रंगाचा फुगा. कारण आपण बघितलं की तिथं त्याने काळ्या रंगाचा फुगा सोडलेला होता. निळे, पिवळे, हिरवे, पांढरे सगळे फुगे सोडलेले. तो फुगेवाला जे उत्तर देतो ते अतिशय महत्वाचं उत्तर आहे. बाळ म्हणतो की फुगा हा रंगामुळे आकाशामध्ये उडत नाहीये, त्या फुग्यामध्ये जो वायू आहे त्याच्यामुळे तो आकाशामध्ये उडतो आणि काळ्या रंगाचा फुगा सुद्धा आकाशामध्ये उडतो. त्याच्या आत काय दडलेलं आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे वरून काय आहे, बाहेरचं जग काय आहे, दिखावा काय आहे, याच्यापेक्षा आत काय दडलेलं आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ते महत्वाचं आहे. आपल्या अंतर्मनातून असायला पाहिजे. अंतर्मनातून आपल्याला ती इच्छा असायला पाहिजे, ती उठण्याची, ती भरारी घेण्याची, ती फिनिश पक्षासारखे ती भरारी घेण्याची असायला पाहिजे. आणि ती हवा भरण्याचं काम ते पालकांनी करायला पाहिजे. त्या फुग्यामध्ये जो वायू आहे, जो आत्मविश्वास आहे आपल्या पाल्यामध्ये, जो काही कॉन्फिडन्स आपण ज्याला म्हणतो, तो भरण्याचंच काम त्या फुगे विकणाऱ्या माणसाच्या रोलमध्ये आपल्याला राहायला पाहिजे. आईच्या रोलमध्ये तर आपण आहोतच, पण त्या फुगे विकणाऱ्या माणसाच्या रोलमध्ये राहायला पाहिजे. तरच आपला जो मुलगा आहे हा आकाशामध्ये उडणार आहे. आणि रंग हा महत्वाचा नाहीये. म्हणजे मला ह्याचा संदर्भ याला द्यायचा आहे, शाळा किती मोठी आहे, किती हे आहे हे महत्वाचं नाहीये, तिथं काय घडतं, काय उपक्रम तिथं राबवले जातात हे महत्वाचं आहे. म्हणजे आज आपण बघतो आता की ही इमारत इथंच असावी मला माहित आहे, म्हणजे ही इमारतीवर तुम्ही जाऊ नका, बाह्यांगावर जाऊ नका. या शाळेमध्ये मुलाला काय शिकवलं जातं.